नवनीत राणा सांगा कोणाच्या? अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान हा प्रश्न भाजपलाच मोठ्या प्रमाणात सतावत होता. पण आता या प्रश्नाचं उत्तर भाजपनं प्रत्यक्षपणे दिलंय. ज्या भाजपच्या भरवशावर नवनीत राणा लोकसभेची स्वप्न बघत होत्या, आता त्याच भाजपकडून राणा यांच्या पतीच्या गडाला धक्का देण्याचं सूतोवाच करण्यात आलंय, तेही भाजपच्याच वरिष्ठ नेत्यांकडून. भाजपच्या गुडबुकमध्ये येण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावरून संसदेत खासदार म्हणून गेलेल्या नवनीत राणा यांनी भाजपला जवळ करत अनेक वादग्रस्त विधानं केलेली. अगदी स्वतःला महाराष्ट्राच्या माधवीलता सिद्ध करण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केलेले, तर कधी त्यांनी उद्धव ठाकरेंना त्यासाठी जनाबही म्हटलं. पण आता त्याच नवनीत राणा यांना येणारा काळ हा राजकीयदृष्ट्या मोठा कठीण असू शकतो. हे मी सांगतोय कारण भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी एका जाहीर कार्यक्रमात भाजपचे आमदार तथा पदाधिकाऱ्यांच्या समोर केलेलं वक्तव्य, जे सध्या अमरावतीसहित राज्यात मोठ्या प्रमाणात चर्चेत आलंय. त्यामुळे नक्की काय घडणार आहे अमरावतीत इथून पुढच्या कालावधीत, याची उत्सुकता सर्वांना लागून आहे. अनिल बोंडे यांनी नवनीत राणा यांना शह देण्यासाठी कोणती राजनीती आखली, यावरच आपण पुढची काही मिनिटं बोलणार आहोत. नमस्कार, मी हिवरकर शशिकांत. कट टू कट मध्ये तुमचं स्वागत आहे. अमरावती शहरात भाजपकडून आता राणा दाम्पत्याची चहूबाजूनं नाकेबंदी करण्याची जोरदार रणनीती आखली जाते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी प्रवीण पोटे यांच्या उपस्थितीत एक मोठी राजकीय घोषणा केली. दरवर्षी गोकुळाष्टमीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत राणा दाम्पत्याकडून भव्य दहीहंडीचं आयोजन करून तरुणाईला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातो. या दहीहंडीमध्ये राणा दाम्पत्याकडून मोठे बॉलिवूड स्टार्स बोलवले जातात. मात्र यावर्षी भाजप स्वतः अमरावतीत अत्यंत भव्य आणि दणकेबाज दहीहंडी साजरी करणार असल्याचं अनिल बोंडे यांनी सांगितलं. सोबतच दहीहंडी कुठे आणि कशी घ्यायची हे अमरावतीचे महापौर श्रीचंद तेजवानी आणि आमदार प्रवीण पोटे यांनी ठरवावं, असं निर्देशही त्यांनी कार्यक्रमात दिले. ज्यामुळे आता अमरावतीत बोंडेंनी थेट राणांच्या पारंपरिक राजकीय इव्हेंटलाच आव्हान दिलंय असं म्हणायला हरकत नाही. या कार्यक्रमात दिवसाचे आमदार राजेश वानखेडे, धामणगावचे आमदार प्रताप अडसड देखील उपस्थित होते. यावरून प्रश्न पडतो तो म्हणजे अमरावती महापालिकेमध्ये भाजप रवी राणा यांच्या पक्षासोबत सत्तेत आहे, नवनीत राणा भाजपमध्ये आहेत. मग भाजपला राणा कुटुंबियांचा इव्हेंट जो त्यांची ओळख आहे त्याला पर्याय का उभा करायचा? कारण नवनीत राणा यांनी आपण किती कट्टर भाजपेयी आहोत हे दाखवण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न केले. राणा कुटुंबियांची दहीहंडी विदर्भातली सगळ्यात मोठी दहीहंडी म्हणून ओळखली जाते. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सापडतात यावर्षी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत. राज्यात काही महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये सर्वात चर्चेत राहिलेली निवडणूक होती ती म्हणजे अमरावती महापालिकेची निवडणूक. त्याला कारण होतं त्या नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा. खरं तर नवनीत राणा यांनी भाजपच्या गुडबुकमध्ये येण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न केलेले, ज्यात त्यांना यशही आलं. 2024 मध्ये भाजपच्या तिकिटावर त्या लोकसभेला उभ्याही राहिलेल्या. तिथे त्यांचा पराभव झाला तरी नवनीत राणांचा कट्टर हिंदुत्वात कमी झाला नव्हता. पण त्याची धार बोथट झाली ती 2026च्या महापालिकेच्या निवडणुकीत. नवनीत राणा भाजपच्या जवळ गेल्यामुळे स्वाभाविक आहे रवी राणांचा स्वाभिमानी युवा पक्ष भाजप सोबत आघाडी करेल अशी चर्चा होती, तशी बोलणीही झालेली. मात्र ऐनवेळी स्वाभिमानी युवा पक्षानं या निवडणुकीत आपले उमेदवार उतरवले, तेही भाजपच्या विरोधात. अशा वेळी नवनीत राणा सकाळी भाजपचा प्रचार करायच्या तर दुपारी त्या स्वाभिमानी युवा पक्षाच्या कार्यकर्त्यांचा प्रचार करायच्या. निवडणुकीच्या दिवसापर्यंत हा वाद विकोपाला पोहोचलेला, ज्याचा फटका भाजपला निवडणुकीच्या निकालात बसला. या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारत युवा स्वाभिमाननं 15 जागा जिंकल्या. सोबतच भाजपला सत्तेसाठी आपल्या पिचवर खेळायला भाग पाडलं. कारण भाजपला या निवडणुकीत मागच्या निवडणुकीपेक्षा तब्बल 20 जागांचं नुकसान झालेलं. मागच्या निवडणुकीत भाजपनं 44 जागा जिंकलेल्या, त्या जागा भाजपला यावेळी फक्त 25च मिळालेल्या आहेत. यातल्या डझनभर जागा या फक्त स्वाभिमानी पक्षामुळे पडल्याचं काही नेत्यांचं म्हणणं होतं. मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री, राज्यमंत्री, 1.5 डझन आमदारांची फौज महापालिका निवडणुकीत भाजपसाठी रणांगणावर उतरलेली. मात्र तरीही भाजपला गतवेळेचं वैभव मिळवता आलं नाही. इथून पुढे रवी राणा यांच्या पक्षाला सोबत घेत भाजपनं इथं सत्ता स्थापन केली. मात्र भाजप ही गोष्ट विसरणार नव्हती. राणा दाम्पत्यानं असं करण्यामागचं कारण हे होतं की त्यांना अमरावती स्वतःच्या अखत्यारीत ठेवायची होती, पण सत्तेसोबत देखील जायचं होतं. म्हणून आपला गड शाबूत ठेवायला त्यांनी भाजपशी पंगा घेतला आणि इथंच खरी ठिणगी पडली.
यानंतर भाजपच्या पराभूत उमेदवारांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवलं, ज्यात त्यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं, आम्ही भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते होतो, मात्र आमचा पराभव विरोधकांनी नाही तर पक्षाच्याच नेत्या नवनीत राणा यांनी केला. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या 5 दिवसात राणा यांनी भाजपच्या अधिकृत उमेदवारांना डमी ठरवून आपल्या युवा स्वाभिमानच्या उमेदवारांचा प्रचार केलाय. जर राणांना बाहेरचा रस्ता दाखवला नाही तर त्या भविष्यात अमरावतीत भाजपचा नायनाट करतील. यावरही शांत बसतील त्या नवनीत राणा कुठल्या? त्यांनी उलट याचं खापर भाजपवरच फोडलं. त्या म्हणाल्या, जनतेनं योग्य उमेदवारांनाच निवडून दिलंय. भाजपमध्ये तिकीट वाटप करताना घोळ झाला, अन्यथा 50 पेक्षा जास्त जागा निवडून आल्या असत्या. यासोबतच रवी राणांचा पक्ष जरी वेगळा लढला असला तरी भाजप सोबत आपली मैत्री कायम आहे अशी दरपोक्ती जोडायला नवनीत राणा विसरल्या नव्हत्या. खरं तर गेल्या काही कालावधीत मूळ भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना खटकणारी गोष्ट ती म्हणजे आयाराम लोकांचं भाजपमध्ये वाढलेलं प्रस्थ आणि पक्षातलं महत्व. नवनीत राणा देखील अशाच आयाराम आहेत, पण नव्याचे 9 दिवस असतात. अमरावतीच्या भाभीजी म्हणून ओळख असणाऱ्या नवनीत राणा यांच्या बाबतीत तेच झालं. आयाराम असताना देखील नवनीत राणा यांनी ते धाडस केलं जे भाजपच्या राजकीय संस्कृतीला आवडलेलं नाहीये आणि त्याचे परिणाम आता समोर यायला सुरुवात झाली आहे. नवनीत राणा यांचे भाजपच्या स्थानिक नेत्यांशी देखील बऱ्याचदा वाजलेलं आहे. अनिल बोंडे यांनी भाजपची दहीहंडी होईल असं म्हणणं ही त्याची सुरुवात आहे. 2014ला एनसीपीच्या तिकिटावर उभा राहिलेल्या पण पराभव पाहिलेल्या नवनीत राणा 19 मध्ये मात्र काँग्रेस आणि एनसीपीच्या पाठिंब्यावर लोकसभेत गेल्या. त्यानंतर त्यांचं भाजप प्रेम वाढलं. 24ला त्या भाजपच्या तिकिटावर पुन्हा उभ्या राहिल्या, मात्र तेव्हा पराभूत झाल्या. त्यांच्या उमेदवारीला तेव्हा भाजपचा अंतर्गत विरोध होता, जो महानगरपालिका निवडणुकीत आणखीन वाढला, ज्याला आता भाजपच्या खासदारांनी फुंकर घातली असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे महाविकास आघाडी जेव्हा राज्यात सत्तेत होती तेव्हा राज्यात शासन व्यवस्था ढासळली आहे, त्याला मुख्यमंत्री कारणीभूत आहेत. त्यांनी हनुमान चालीसा म्हणावं असा आग्रह धरून उद्धव ठाकरेंच्या घरासमोर हनुमान चालीसा म्हणण्याचा नवनीत राणांनी प्रयत्न केलेला. पण आता स्वतःचं आणि आपल्या पतीचं राजकीय करिअर वाचवण्यासाठी नवनीत राणांवर स्वतःसाठीच हनुमान चालीसा म्हणण्याची वेळ हनुमंतरायांनी आणली असं काहीसं आता म्हणावं लागेल. तुर्तास इथेच थांबूयात. पण तुम्हाला काय वाटतं? महापालिका निवडणुकीत पतीच्या पक्षासाठी प्रेम दाखवत भाजपशी पंगा घेणं नवनीत राणांना महागात पडेल का? भाजप आता अमरावतीत राणा दाम्पत्याची कोंडी करतेय का? तुमची मतं मला कमेंट्समध्ये आवर्जून कळवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी तुमच्या आवडत्या कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.